हॅलो, आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया इम्पॉर्टंट सम आहे. एकदम म्हणजे एकदम सुंदर आहे आणि एकदम ब्युटिफुल सम आहे. चला पहिल्यांदा बघून घेऊया. फिगर दिलंय, इन्फॉर्मेशन बघा काय दिलंय. इन ट्रपिजियम PQRS, PQ इज पॅरलल टू RS. हे ट्रपिजियम आहे. ट्रपिजियम म्हटलं तर वन पेअर ऑफ ऑपोजिट पॅरलल आहे. इकडे दिलंय PQ आणि RS हे एकमेकांना पॅरलल आहे. इन्फॉर्मेशन दिलंय. आणि इकडे बघा दोन डायगोनल आहेत जे एकमेकांना इंटरसेक्ट करत आहे ऍट पॉइंट A. आता ट्रपिजियम बद्दल आपण ऑलरेडी सम केलंय, आठवतंय का? या व्हिडिओच्या अगोदर एक व्हिडिओ जे केलंय ते बघून घ्या, नाही बघितलं तर बघून घ्या. त्याच्यामध्ये मी डिस्कशन ट्रपिजियम मध्ये केलंय, एक सम केले तिकडे, ते बघून घ्या. आणि त्याचं लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिले. ओके, ते सम बघितल्यानंतर जेव्हा तुम्ही हे सम बघणार ना, अजून एकदम सोप्या रीतीने तुम्हाला कळेल. ओके, पण ट्रपिजियम बद्दल म्हणतो. आणि इकडे अजून काय इन्फॉर्मेशन दिलं आहे, त्यांनी सांगितले AR इज 5 टाइम्स AP. ओके, AR इज 5 टाइम्स AP दिला आहे, AS इज 5 टाइम्स AQ दिला आहे. आणि आपल्याला काय सिद्ध करायचंय, काय सिद्ध करायचंय? आपल्याला हे सिद्ध करायचंय की SR इज 5 टाइम्स PQ. ओके, आपल्याला हे सिद्ध करायचंय. आता हे जे सिद्ध करायचंय ना ते बघून घ्या ना. SR इज 5 टाइम्स PQ. तर आपण जेव्हा सिमिलॅरिटी बद्दल म्हणतोय या धड्यामध्ये आपल्याला माहित आहे आपण नेहमी रेशो बद्दल डिस्कस करतोय. म्हणजे हे जे सिद्ध करायचंय ना त्याला आपण रेशो फॉर्म मध्ये लिहू शकतो का? SR इज 5 टाइम्स PQ म्हणजे PQ ला आपण इकडे घेतलं म्हणजे SR आपण PQ आला की नाही, रेशो आलं. म्हणजे राईट हँड साईडला काय झालं, 5/1. म्हणजे आपल्याला जे सिद्ध करायचंय ते आपण सिद्ध करू शकतो जर आपल्याला SR अपॉन PQ त्याचं व्हॅल्यू आलं 5. म्हणजे SR आणि PQ चं रेशो आपल्याला दाखवायचं 5. SR आणि PQ चं रेशो, SR म्हणजे या ट्रायंगल मध्ये ASR म्हणजे, आणि PQ म्हणजे या ट्रायंगल मध्ये, आलं की नाही? ओके, आणि मी तुम्हाला सांगितलं पण आहे, डिस्कस पण केलंय. जसं मी सांगितलं गेल्या व्हिडिओमध्ये, ट्रपिजियम आलं आणि ट्रपिजियम मध्ये जेव्हा डायगोनल्स एकमेकांना इंटरसेक्ट करतं तेव्हा नेहमी आपल्याला हे दोन ट्रायंगल्स जे आहेत ते आपण त्यांना समरूप दाखवू शकतो, म्हणजे त्यांना सिमिलर दाखवू शकतो नेहमी. आणि ते कसं दाखवायचं ते पण एकदम सिंपल आहे. कसं आपण शिकलो ना, बाय ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. पण ते कसं येतं तुम्ही सांगणार, हो दोघांमध्ये एक पेअर ऑफ अँगल इक्वल आहे. कोणतं येते इकडे? अँगल PAQ आणि अँगल SAR हे सिमिलर येणार. का बरं? आपल्याला माहिती आहे व्हर्टिकली ऑपोजिट अँगल. दुसरं पेअर ऑफ अँगल कसं येणार आहे? ऑल्टरनेट अँगल्स येणार आहेत. पण पहिल्यांदा हे समजून घ्या आपण सिमिलर का दाखवतोय. कारण आपल्याला साईड जे आहे SR आणि PQ त्यांचं रेशो पाहिजे 5. SR आहे एका ट्रायंगलचं साईड आणि PQ आहे दुसऱ्या ट्रायंगलचं साईड. दोन ट्रायंगलच्या साईड्स मधलं रेशो आपल्याला 5 पाहिजे. रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साईड्स म्हणजे दोन्ही ट्रायंगलला सिमिलर दाखवलं तर आपल्याला करस्पॉन्डिंग साईडचा रेशो. म्हणजे आपण सिमिलॅरिटी मध्ये का जातोय ते समजतंय. पण मी नेहमी सांगितले ट्रपिजियम असलं म्हणजे आणि डायगोनल्स आलं म्हणजे तिकडे हे दोन ट्रायंगल्स जे आहेत त्यांना नेहमी सिमिलर दाखवायचं, हे लक्षात ठेवायचं. हे दोन ट्रायंगल्स म्हणजे जे ट्रायंगल ज्याच्यामध्ये पॅरलल साइड्स येतोय ते आहे PAQ आणि दुसरा आहे ASR. चला आता पण डायरेक्टली आपण ट्रायंगल्स ना डायरेक्टली कन्सिडर करू शकतो का? नाही. हे जे ऑल्टरनेट अँगल येणार आहे ना ते कसं आलंय ते दाखवायचं पहिल्यांदा. ओके, चला म्हणजे पहिल्यांदा लिहायचं PQ आणि SR काय आहे ते पॅरलल आहे. का पॅरलल आहे बरं? आपल्याला माहित आहे ते गिवन आहे. म्हणजे तिकडे लिहायचं हे दोन पॅरलल आहे आणि हे ट्रान्सव्हर्सल घेतलंय आपण SQ नाही तर PR, दोघांपैकी एकाला घ्यायचं. तिकडे लिहायचं PQ पॅरलल टू SR. का बरं? गिवन ऑन ट्रान्सव्हर्सल QS ते लिहून घ्या. म्हणजे आपल्याला कोणता अँगल येतंय? अँगल आलं आहे ते लिहून घ्या. अँगल QSR आणि अँगल PQS हे दोन्ही अँगल्स एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहे. का बरं? आपल्याला माहित आहे ऑल्टरनेट अँगल्स थिअरम. ओके, पण आपल्याला माहिती आहे त्या अँगलचं नाव चेंज करावं लागेल कारण आपण हे ट्रायंगल कन्सिडर करतो, ट्रायंगल ASR. आता याच्यामध्ये आपण याला QSR म्हणणार का नाही, आपण लिहिणार याला ASR. म्हणजे नाव चेंज करा. ते का लिहिलं? कारण Q', A', S हे बिटवीनच आहे त्यामुळे. ओके, सेम वे आपण PQS लिहिणार का नाही, त्याला पण लिहिणार PQA. लिहून घ्या आणि याचं रिझन लिहा. तिकडे याला मार्क करा रिझल्ट नंबर 1 ते यूज करायचंय आणि रिझन लिहा Q', A', S.
आता आपण ट्रायंगल कन्सिडर करू शकतो. म्हणजे आपण लिहिणार इन ट्रायंगल ASR आणि इन ट्रायंगल PAQ मध्ये, या दोन्ही ट्रायंगल मध्ये आपल्याला पहिल्यांदा काय मिळालं ते लिहून घ्या. हे लिहून घ्या फ्रॉम 1, एकदम सोपं आहे. दुसरं काय, दुसरं आहे व्हर्टिकली ऑपोजिट अँगल, ते लिहून घ्या. म्हणजे या ट्रायंगलचं पहिला अँगल आहे अँगल SAR कॉन्ग्रुएंट टू अँगल PAQ. लिहा, हे दोन्ही अँगल्स एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहे. रिझन आहे व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स. तर आपल्याला माहिती आहे दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहेत. पहिला ट्रायंगल, एका ट्रायंगलचं नाव लिहून घ्या ट्रायंगल ASR, ते सिमिलर आहे. दुसऱ्या ट्रायंगलचं नाव कसं येणार आहे, 1 to 1 करस्पॉन्ड, ते बघून घ्या. ते कसं येणार आहे माहित आहे ना, अँगल A ला कॉन्ग्रुएंट आहे, म्हणजे A ला करस्पॉन्ड करते, A च्या समोर A लिहायचं. ओके, अँगल S अँगल Q ला कॉन्ग्रुएंट आहे, म्हणजे S च्या समोर Q येणार, S च्या समोर Q आलं, म्हणजे राहिलं काय P, म्हणजे R ला करस्पॉन्ड होतं P. म्हणजे दुसऱ्या ट्रायंगलचं नाव काय असणार आहे, AQP. झालं. आणि इकडे लिहायचं बाय A टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. झालं, ट्रायंगल्स आपण सिद्ध केलं, सिमिलर प्रूफ केलं. ओके, आता ट्रायंगल सिमिलर प्रूफ का केलंय, कारण आपल्याला साइड्स, करस्पॉन्डिंग साइडचा रेशो पाहिजे. SR अपॉन PQ हे जे रेशो आहे ते बाकीचे दोन रेशो त्यांना इक्वल असणार. कोणते रेशो घ्या, चला आपण AS घेतलं तर त्याचं करस्पॉन्डिंग साइड काय, AQ. AS अपॉन AQ हे रेशो इक्वल असणार आहे. कशाला, आपल्याला SR अपॉन PQ पाहिजे ना, ते लिहून घ्या. म्हणजे SR घेतलं तर करस्पॉन्डिंग साइड PQ आलं, तर SR अपॉन PQ हे जे रेशो आहे हे AS अपॉन AQ ला इक्वल लिहू शकतो. नाहीतर आपण AR अपॉन AP ला पण लिहू शकतो. ओके, आपण हे लिहिलंय का, हे रेशोज काय इक्वल आहेत आपल्याला माहित आहे, CSCT करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. आपल्याला SR अपॉन PQ चं रेशो पाहिजे 5, म्हणजे हे रेशो आपल्याला 5 आलं पाहिजे. तर याच्याबद्दल काय इन्फॉर्मेशन दिलंय का, बघा बघा बघा. तुम्ही जाणार हो, इकडे बघा ना, AS इज इक्वल टू 5 टाइम्स AQ दिलंय ना, म्हणजे AS चं व्हॅल्यू 5 टाइम्स AQ आहे. म्हणजे AS च्या जागी आपण 5 टाइम्स AQ लिहू शकतो का, लिहू शकतो. लिहा 5 टाइम्स AQ अपॉन AQ इज इक्वल टू SR अपॉन PQ अपॉन PQ. इकडे रिझन आपण गिव्हन लिहू शकतो, नाहीतर स्पेसिफिकली लिहा सिन्स AS इज इक्वल टू 5 टाइम्स AQ. आता AQ आणि AQ काय होणार, कॅन्सल. म्हणजे राहिलं काय तिकडे, 5 इज इक्वल टू SR अपॉन PQ. म्हणजे आपल्याला मिळाले SR अपॉन PQ इज इक्वल टू 5. झालं ना, तेच मी म्हटलं होतं ना हिंट मध्ये की आपल्याला हे पाहिजे. आता हे आलं म्हणजे आपण इकडे क्रॉस मल्टिप्लाय करू शकतो, म्हणजे PQ इकडे येणार, म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे, SR इज इक्वल टू 5 टाइम्स PQ. व्हेरी गुड, झालं प्रूफ आहे ना, इंटरेस्टिंग आहे की नाही. म्हणजे इकडे आपल्याला ते जे सिद्ध करायचंय ना ते बघायचं आणि तिकडून समजून घ्यायचं. ओके, रेशो आणायचंय म्हणजे करस्पॉन्डिंग साइडचा रेशो पाहिजे, म्हणजे ट्रायंगल सिमिलर आलं पाहिजे. सिमिलर पाहिजे, कोणतं सिमिलर, आणि मी सांगितलंय ना नेहमी ट्रायंगल्स जेव्हा सिमिलर दाखवायचंय ते ट्रपिझियम मध्ये, तर एकच पेअर ऑफ ट्रायंगल्स आहे जे तुम्हाला सिमिलर भेटतात. कोणते ते, ट्रायंगल ज्याच्यामध्ये ते पॅरलल साइड्स येतं. आणि याला सिमिलर कसं प्रूव्ह करायचं ते आपल्याला माहिती आहे. दुसरं समजतो जे आपण डिस्कस केलं गेल्या व्हिडिओमध्ये पण असं डिस्कस केलं. हे लक्षात ठेवायचं, ट्रपिझियम आलं म्हणजे ट्रायंगल सिमिलर येणार आहे. कोणतं, पॅरलल साइड्स जे कंटेन करतं ते, आणि कोणत्या टेस्टनी, ए टेस्ट. ओके, आता तुम्हाला जेव्हा तुम्ही हे सम आपण सॉल्व्ह तरी केलं, पण एक डाऊट आलं असेल लक्षात. ओके, काय तुम्ही बोललं असेल AS इज इक्वल टू 5 टाइम्स AQ हे यूज केलं, आपण हे इन्फॉर्मेशन युजच नाही केलं. ओके, इकडे पण आपण केलं असतं. जर आपण AS अपॉन AQ च्या जागी जर आपण AR अपॉन AP घेतलं असतं तर आपण हे इन्फॉर्मेशन घेतलं असतं. पण तुम्ही सांगणार दोन्ही इन्फॉर्मेशन आपण युज नाही करत, एकच युज करतो. ओके, पण तुम्हाला दोन्ही युज करून जर सम सॉल्व्ह करायचं ना, अजून एका पद्धतीने आपण हे सोडवू शकतो. ते बघायचं, ते डिस्कस करायचं. बघा, ते पण डिस्कस करूया. चला, आता मी सांगितलं नेहमी जेव्हा आपल्याला ट्रपिझियम दिलं जातं आणि डायगोनल्स इंटरसेक्ट करतं तेव्हा आपण हे दोन ट्रायंगल्स सिमिलर दाखवतो, म्हणजे ज्याच्यामध्ये पॅरलल साइड्स आहे. आणि ते नेहमी कोणत्या टेस्ट, ए टेस्ट. पण इकडे हे जे इन्फॉर्मेशन दिलंय ना, हे युज करून आपण ए टेस्ट नाही दुसरं टेस्ट युज करूया. चला, इंटरेस्टिंग आहे बघा. आपण या दोन ट्रायंगल्स बद्दल डिस्कस करू. आता ही इन्फॉर्मेशन बघा काय दिलंय, AR इज 5 टाइम्स AP दिलंय. बघा, हे इन्फॉर्मेशन मी लिहितो, AR इज 5 टाइम्स AP हे आपल्याला दिलंय. याला आपण रेशिओ फॉर्म मध्ये लिहू शकतो का, तुम्ही सांगा हो, AP ला तिकडे घेऊन जा. म्हणजे आपण काय लिहिणार, AR अपॉन AP इज इक्वल टू 5. 5 म्हणजे 5 अपॉन 1. हे झालं आपलं रिझल्ट नंबर 1. हे रेशिओ फॉर्म मध्ये लिहिलं. ओके, तसंच तुम्ही सांगा दुसरं इन्फॉर्मेशन आहे ते युज करा. आता दोन्ही युज करता, एक युज केला तर दुसरा लिहूया. आपण लिहूया AS इज इक्वल टू 5 टाइम्स AQ.
रिझन काय गिव्हन. म्हणजे आपण नेक्स्ट इन्फॉर्मेशन काय लिहिणार आहे तिकडे, ओके आपल्याला येणार आहे AS अपॉन AQ इज इक्वल टू 5. हे झालं आपलं रिझल्ट नंबर 2. ओके तुम्ही चांगलं झालंय की आता बघा इकडे तुम्ही दोन्ही इन्फॉर्मेशन मधून स्टेटमेंट नंबर 1 आणि स्टेटमेंट नंबर 2 मधून आपल्याला काय मिळालं, आपल्याला हे मिळालं की AR अपॉन AP आणि AS अपॉन AQ, AR अपॉन AP आणि AS अपॉन AQ यांचं रेशो इक्वल आहे. ओके चला पहिले दोन्ही ट्रायंगल मध्ये लिहून घ्या. तुम्ही सांगितलं आपल्याला 2 रेशोज इक्वल मिळाले. ओके कुठून, फ्रॉम 1 and 2. आता 2 ट्रायंगल मध्ये जेव्हा आपल्याला 2 करस्पॉन्डिंग साइडचं 2 पेअर ऑफ करस्पॉन्डिंग साइडचा रेशो जेव्हा इक्वल भेटतात, SS म्हणजे दोन्ही ट्रायंगल आपण SAS टेस्टनी दाखवू शकतो. पण SAS टेस्ट पाहिजे म्हणजे याच्यामधलं जे अँगल आहे ते इक्वल पाहिजे. तुम्ही सांगणार हो येणार ना, कसं काय, ते दोन्ही व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स आहेत म्हणजे ते लिहायचं अँगल RAS आणि अँगल PAQ हे एकमेकांना कॉन्ग्रेट आहे, लिहून घ्या. ओके लिहून घेतलं. हे याचा रिझन काय, व्हर्टिकली ऑपोजिट अँगल, हे दोन्ही अँगल्स एकमेकांना कॉन्ग्रेट आहे म्हणजे ट्रायंगल्स काय होणार, ट्रायंगल्स एकमेकांना सिमिलर होणार आहे. तर ट्रायंगल्स माहित आहे, ट्रायंगल ASR दिलं तर याचं काय करस्पॉन्डन्स येणार आहे AQP. हे दोन्ही ट्रायंगल्स एकमेकांना सिमिलर आहे. पण आता कोणत्या टेस्टने आपल्याला माहित आहे, SAS टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. हे का झालं, इकडे हे इन्फॉर्मेशन दिलं होतं, हे यूज करून दोन्ही यूज करायचं, तर असं यूज करून सिमिलर प्रूव्ह करू शकतो. ओके झालं. आता सिमिलर झालं म्हणजे आपल्याला माहित आहे आपण रेशो घेणार कोणता, आपल्याला SR अपॉन PQ पाहिजे म्हणजे आपण काय लिहिणार, SR अपॉन PQ इक्वल लिहिणार. कशाबद्दल, कोणत्याही एका रेशो बरोबर. AS अपॉन AQ लिहिलं इक्वल टू SR अपॉन PQ लिहिलं. व्हेरी गुड लिहिलं. का, CSST हे आताच आपण शिकलो. AS अपॉन AQ चा रेशो ऑलरेडी मिळालाय बघा इकडे, काय ते 5. ते 5 डायरेक्टली सबस्टिट्यूट करणार ना तिकडे, म्हणजे काय येणार आपल्याला SR अपॉन PQ इज इक्वल टू 5 आलं. आता क्रॉस मल्टिप्लाय करा म्हणजे काय येणार, PQ तिकडे गेलं म्हणजे काय येणार, SR इज इक्वल टू 5 टाइम्स PQ झालं सम. हे होतं. हे दोन्ही इन्फॉर्मेशन जर आपल्याला यूज करायचं तर आपण या पद्धतीने पण करू शकतो. म्हणजे या समला सोडवताना, सिद्ध करताना तुम्ही कोणतंही फॉर्म घ्या, ते पहिलं मेथड जे आहे, हे मेथड जे कोणतंही करा, दोन्ही करेक्ट आहेत. पण आपल्याला नेहमी ते फर्स्ट सुचतं का, कारण मी सांगितलंय ना, ट्रॅपिझियम मध्ये जेव्हाही आपल्याला डायगोनल्स इंटरसेक्ट करताय असं दिलंय, म्हणजे हे पेअर ऑफ ट्रायंगल्स जे आहेत जे पॅरलल साइड्स कंटेन करतात, आपण त्यांना नेहमी AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटीने दाखवू शकतो. ते तुमच्या डोक्यात शिरलंय, एकदम इझी पण आहे, त्यामुळे त्या पद्धतीने सोप्या रीतीने होतं. पण असं केलं तरी चालेल आणि तुम्ही पण समजते ना, डिस्कशन करायचं, समजून घ्यायचं कोणते कोणते पद्धती आहेत, कसं सोडवू शकतो, डिफरंट कॉन्सेप्ट जे आहेत ते डिस्कस करा. ते समजलं, आवडलं ना, म्हणजे व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा, म्हणजे त्यांना पण समजेल ओके या समला आपण 2 वेगवेगळ्या पद्धतीने सोडवू शकतो, त्यांचं पण कॉन्फिडन्स वाढेल. चॅनलला सबस्क्राईब केलंय ना, नाही केलं तर आता सबस्क्राईब करून घ्या. आणि मी तुम्हाला भेटणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एक इंटरेस्टिंग सबजेक्ट. पर्यंत शिकत राहा, स्माइल करत राहा, शेअर करत राहा.